श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, महत्त्व आणि नियम आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या व्हिडिओवर स्वागत आहे. गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आले आहे. केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात. पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या, काही नियम आहेत. तर मित्रांनो, गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तोत्तर महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना श्री गुरुचरित्र प्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. तर मित्रांनो, श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय आपण बघणार आहोत. तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा सन्मय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच आवश्यक आहे. याचे अतिशय सुंदर आणि ममग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघव्यात भाषेत सांगितले आहे. तर मित्रांनो, या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारिक कृती पूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केले आहे. तर आता बघणार आहोत की अशी करावी गुरुचरित्र पारायणाची तयारी. तर श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गायी यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास तांब्याचे तोरण बांधावे. प्रमुख मुख्य दरवाजावर तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. यासाठी अखंड दिवा तुम्ही आवश्यक आणावा. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी, नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शिष्य वाचावे. 1 माळ गायत्री मंत्र जप आणि 1 माळ श्री स्वामी समंत्र जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत. तर मित्रांनो, श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवार किंवा सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे आणि श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समंत्र मंत्रचा जप करावा व श्री गणपती अथर्व शिष्य वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी.
तर श्री गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यानच करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन थोडा वेळ बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घराचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. तर मित्रांनो, श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. तर मित्रांनो, तुम्ही जर पारायण करणार असाल तर हे नियम शक्य पाळावा आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे आणि अर्धवट सोडू नये असे बोलतात. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायणामध्ये पहिला अध्याय हा अध्याय 1 ते 9. दुसरा अध्याय आहे पहिल्या दिवसामध्ये आपल्याला 1 ते 9 अध्याय करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 अध्याय करायचे आहेत. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 अध्याय. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35. पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38. सहाव्या दिवशी अध्याय 39 ते 43 आणि सातव्या दिवशी अध्याय 44 ते 53 किंवा 52 जेवढे असतील तेवढे पोथीमध्ये. तर 7 दिवसाचा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायचा देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः द्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी म्हणजे सुद्धा आपला नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर बेडवर झोपू नये. हे देखील जाणकारांना माहीत असावे. श्री गुरुचरित्र पारायण 3 दिवसही वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचेच करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजारां झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते. तर मित्रांनो, गुरुचरित्र पारायण तुम्ही करणार असाल तर नक्की हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि हे महत्त्व आणि नियम पाळलेच पाहिजेत. कारण गुरुचरित्र पारायण हे अत्यंत पवित्र ग्रंथ आहे आणि खूप तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी केला असेल त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. त्यांच्याकडून काही नियम पाळले गेले नसतील तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून त्यांना हेल्प होईल आणि त्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण तुम्ही
आनंदाने स्वखुशीने चांगलेपणाने करू शकता. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. अशीच नवीन नवीन माहिती आपल्या या व्हिडिओतून तुम्हाला चॅनलमधून तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.